झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला आता खूप मोठा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तो म्हणजे असा की जान्हवी आता जयंतच्या जाळ्यातून कायमची सुटणार आहे। म्हणजे आता जान्हवी जयंतला कायमची सोडून निघून जाणार आहे। तर काय आहे सविस्तर माहिती, चला जाणून घेऊया। त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राइब नक्कीच करा। तर लक्ष्मी निवास या मालिकेमध्ये आपल्याला सध्या असं पाहायला भेटतं की जान्हवी समोर जयंतचा खरा चेहरा आलेला असतो। तिला समजलेलं असतं की आजी कोमामध्ये जयंतमुळेच आहे। वेंकीला मारण्याचा प्रयत्न सुद्धा जयंतनेच केला होता आणि त्याच्या मित्रांना सुद्धा जयंतने मारण्याचा प्रयत्न केलेला होता। आणि हे जेव्हा जान्हवीला समजतं तेव्हा जान्हवीला जयंतचा प्रचंड राग येतो आणि मग यानंतर जान्हवी ठरवते की आता कोणताही जयंतचा त्रास मी आता सहन करणार नाही। उलट ज्या पद्धतीने जयंत मला त्रास देत होता, बोलत होता, त्याच पद्धतीने मी सुद्धा आता जयंतला उत्तर देणार असं जान्हवी ठरवते। आणि म्हणूनच आपल्याला मालिकेमध्ये सध्या तसंच दाखवण्यात येत आहे। म्हणजे जान्हवी आता जयंतची कोणतीच गोष्ट ऐकत नाही। म्हणजे जयंत आता जान्हवीला जी गोष्ट करायला सांगतो त्या उलटच जान्हवी आता वागत असते, कारण जान्हवीला आता जयंतची कोणतीही गोष्ट ऐकणं हे पटत नसतं। आणि या मालिकेमध्ये आपल्याला असं सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे की जयंतचा मित्र जान्हवीला भेटतो आणि तो तिला सांगतो की जयंतला तू कायमचं सोडून दे, कारण जयंत बरोबर तू सेफ नाहीस। यावर जान्हवी त्या मित्राला सांगते की मला ही गोष्ट माहीत आहे। मग तो मित्र विचारतो की तरी सुद्धा तू जयंत बरोबर का राहत आहेस। यावर जान्हवी बोलते की मी जर पोलिसांना याबद्दल सांगितले तर जयंत एका दिवसामध्ये जेलमधून बाहेर येईल आणि मग बाहेर आल्यानंतर तो माझ्या फॅमिलीला त्रास देईल, यामुळेच मी गप्प आहे। आणि मग यानंतर जयंतचा मित्र जान्हवीला सांगतो की तू जयंतचा विषय कायमचा संपवून टाक, म्हणजेच तू असं काहीतरी कर ज्यामुळे जयंत तुला कधीच शोधू शकणार नाही आणि तुझ्या पाठीमागे कधीच येणार नाही। तर असं काय आपल्याला या मालिकेमध्ये सध्या पाहायला मिळतं। तर पुढे आपल्याला या मालिकेमध्ये असंच पाहायला मिळणार आहे। याबद्दलचा झी मराठी वाहिनीने एक प्रोमो सुद्धा शेअर केलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला असं पाहायला भेटतं की जान्हवी आणि जयंत एका बोटीवरती आलेले असतात आणि मग जान्हवी जयंतला म्हणते की आपण एक रोमॅन्टिक गेम खेळूया। आणि मग असं म्हणतच जान्हवी जयंतला एका खुर्चीला बांधून टाकते। जयंतला सुद्धा वाटतं की खरंच जान्हवी माझ्याबरोबर कोणता तरी नवीन गेम खेळणार आहे। आणि मग जयंतला बांधून टाकल्यानंतर जान्हवी एक बंदूक काढते आणि मग जयंतकडे ती बंदूक दाखवत म्हणते की तुझ्यामुळे मी खूप त्रास सहन केला। माझी आजी तुझ्यामुळे कोमामध्ये गेलेली आहे आणि वेंकी दादाला सुद्धा तूच मारण्याचा प्रयत्न केलेला होतास। मी तुझ्यावर प्रेम केलं ही गोष्ट जगाला काय, मला स्वतःला सांगायला सुद्धा लाज वाटते। आणि मग असं म्हणत जान्हवी समुद्राच्या पाण्यामध्ये उडी मारते आणि मग हे सगळं बघून जयंतला मोठा धक्काच बसतो। तर असं काय आपल्याला या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। आणि मग आपल्याला या पुढची स्टोरी लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळते। तर होतं असं की जयंत स्वतःला कसा तरी सोडवतो, समुद्राच्या किनाऱ्यावर येतो आणि जान्हवीचा तो शोध घेऊ लागतो, पण जान्हवी त्याला कुठेच भेटत नाही। मग त्यानंतर जयंतला वाटतं की जान्हवीचं आता समुद्राच्या पाण्यामध्ये पडून निधन झालेलं आहे आणि मग तो जान्हवीच्या घरी जातो आणि सगळ्यांना सांगतो की जान्हवीचं निधन झालेलं आहे, ती बोटीवरून समुद्राच्या पाण्यामध्ये पडली। आणि मग ही गोष्ट ऐकल्यानंतर घरच्यांना मोठा धक्काच बसतो, पण असं काही झालेलं नसतं। जान्हवीने समुद्राच्या पाण्यामध्ये बोटीवरून उडी मारलेली असते, पण जान्हवी जिवंत असते। खरं तर हा जान्हवीचा एक प्लॅन असतो। जान्हवीला असं दाखवायचं असतं की समुद्राच्या पाण्यामध्ये पडून जान्हवीचं निधन झालेलं आहे, कारण तिला जयंतपासून कायमची सुटका हवी असते। आणि मग असं केल्यामुळे जान्हवीच्या घरी सुद्धा जयंतचा कोणताही त्रास होणार नव्हता, म्हणूनच जान्हवीने हे सगळं केलेलं असतं। म्हणजेच एकंदरीत पाहता जान्हवी आता खोटं खोटं मरण्याचं नाटक करणार आहे आणि जयंतपासून आता सुटका करून घेणार आहे। आणि हे सगळं आपल्याला लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेमध्ये पाहायला मिळतं। लक्ष्मी निवास ही मराठी मालिका लक्ष्मी निवास या कन्नड मालिकेचा रिमेक आहे आणि त्या मालिकेमध्ये जे काही दाखवलं जातं तेच आपल्याला मराठी मालिकेमध्ये सुद्धा पाहायला मिळतं। तर जान्हवी आता जयंतच्या जाळ्यातून कायमची सुटका करून घेणार आहे। तर मालिकेमध्ये दाखवण्यात येणाऱ्या या ट्विस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा। आणि त्याचबरोबर लक्ष्मी निवास या मालिकेमधील तुम्हाला कोणती जोडी आवडते कमेंट करून नक्कीच कळवा।